नांदेड जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। नांदेड मुखेड तालुक्यातील लेंडी धरणातून विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नागपूर निजामाबाद कामारेड्डी हैदराबाद हायवेवर पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे। अतिमुसळधार पाऊस आल्यानं नदी नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यानं कामारेड्डी शहर पाण्याखाली गेलंय। तर तेलंगणात रेड अलर्ट असल्यानं प्रशासनाने सर्व शाळा महाविद्यालयाला सुट्टी जाहीर केली आहे। गोंदिया जिल्ह्यात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलंय। तर या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। नागपुरात वीज कोसळल्यानं चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा आणि धामण गावात शेत शिवारातली घटना आहे। मरण पावलेल्या कुटुंबियांची आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। शासनाच्या विविध योजनेअंतर्गत त्यांना मदत देखील करण्यात येते आहे। नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली असून धर्माबाद तालुक्यातील शिरसखोड पूल पाण्याखाली गेलाय। तर पावसामुळे मनूर संगम वेळगाव बामणी गावाचा संपर्क तुटलाय। गोंदिया जिल्ह्यात शासनाच्या वतीनं 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचं आवाहन करण्यात आलंय। मात्र आतापर्यंत 50% वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यात आली असून आणखी 50% वाहनं बाकी आहेत। सरकारने येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ दिली असून त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। पुण्यात आज मराठा मोर्चामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतला असून नगर कल्याण मार्ग आणि नारायणगावकडून जुन्नरकडची वाहतूक वळवण्यात आली आहे। कोल्हापुरातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2 दिवस पावसाचा जोर वाढलाय। पावसाचं प्रमाण वाढल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते आहे। प्रशासनानं नदीकाठच्या लोकांना दक्षता घेण्याचं आवाहन केलं। गोदावरी नदी प्रदूषण प्रकरणावर उच्च न्यायालयाने पुन्हा सरकार आणि महापालिकेला नोटीस बजावली आहे। 2018 मधील आदेशांचं पालन झालं नाही, त्यामुळे 2 आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। तसंच नाशिक महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकारला जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। पुण्यातील खराडी इथे महालक्ष्मी लॉन समोरील पत्र्याच्या शेडमध्ये आग लागली आहे। पत्र्याच्या शेडमध्ये असणाऱ्या 4 चाकी वाहनांसाठी लागणारं साहित्य तसंच यंत्रसामग्री आणि इतर सामानाला आग लागली। अग्निशमन दलाच्या 3 वाहनांनी आग आटोक्यात आणत धोका टळलाय। यात सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाहीये। गंगापूर धरणावरून सीप्लेन सेवा सुरू करण्याची लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता आहे। उडान योजनेअंतर्गत सेवा सुरू होणार असून नाशिक पर्यटन क्षेत्राला याचा मोठा फायदा होईल। राज्यात जवळपास 8 ठिकाणी सी प्लॅन सेवा सुरू होणार आहे। या प्रस्तावासाठी इंडियन हेलिमिनर्स आणि पवन हंस या 2 कंपन्या उत्सुक आहेत। सिंधुदुर्गात पावसानं थैमान घातलंय। मुसळधार पावसामुळे बाजारपेठांचं नुकसान झालं असून गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। अमरावतीतील अप्पर वर्धा धरण 91% भरलंय। वर्धा नदीला पूर येण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या ताफ्यात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुसज्ज यंत्रसामग्रीसह दाखल झाली आहे। वेगवेगळ्या गुन्ह्यांची शास्त्रोक्त पद्धतीने पुरावे आणि माहिती गोळा करण्यासाठी ही व्हॅन उपयोगी पडणार आहे। जळगाव पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावर 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली। अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर 1 जण जखमी आहे। महामार्गाचं उद्घाटन होण्याआधीच भीषण अपघात झालाय।